गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑफसेट व ट्रिम या दोन कमांड ऑटोकॅडमध्ये कशा यूज करायच्या त्याबद्दल थोडं शिकणार आहोत. हे बेसिक ऑटोकॅडचं 2D ड्रॉइंग आहे आणि या ड्रॉइंगमध्ये आपण ऑफसेट व ट्रिम या दोन कमांडचा वापर करून हे ड्रॉइंग कंप्लीट करणार आहोत. तर बेसिक सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुम्हाला सेटिंग्स एकदा कन्फर्म करायचे आहेत की डायमेन्शन सेटिंग आणि तुमचे स्नॅप सेटिंग्स हे ऑन असले पाहिजेत. यासाठी ॲनोटेटमध्ये डायमेन्शनच्या साईडला एक स्मॉल ॲरो दिसतोय. डायमेन्शन स्टाईल मॅनेजर हा डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये गेल्यानंतर मॉडिफाय आणि तुमचे युनिट्स जे आहेत ते मिलीमीटरमध्येच असले पाहिजेत. साठी डेसिमल सिस्टीम आपण फॉलो करतोय. टेक्स्ट हाईट सिम्बॉल ॲरोजसाठी वेगवेगळे सेटिंग्ज आहेत. ओके, आणि हे संपूर्ण केल्यानंतर सेट करंट मी करतोय आणि देन क्लोज. युनिट्ससाठी मी ड्रॉइंग युटिलिटीजमध्ये गेलो. युनिट्स जे आहेत ते मिलीमीटरमध्येच आहेत का एकदा क्रॉस चेक केलं. प्रिसिजन मी 0 ठेवलं. टाईप डेसिमलच आहे का कन्फर्म केलं. आणि स्नॅप सेटिंग जे आहे ते या साईडला जिथं बॉटम बार आहे तिथं गेलो. स्नॅप सेटिंग्समध्ये 3D ऑब्जेक्ट स्नॅपमध्ये सगळे ऑप्शन्स हे मी ऑन केले. इट इज नथिंग बट सिलेक्शन फिल्टर. एक जस्ट लाईन आहे 60 mm ची मी ड्रॉ करतोय. डायमेन्शन देतो 60. एंटर. आता ही लाईन मला एका ठराविक डिस्टन्स वरती रिपीट करायची आहे, ठराविक डायरेक्शनला. देन आय विल गो फॉर ऑफसेट कमांड. येस, दिस इज अ सिम्बॉल ऑफ ऑफसेट कमांड. येस, हे ठराविक ऑब्जेक्ट एका ठराविक डिस्टन्स वरती रिपीट करायचे असतील तर आपण ही कमांड यूज करतोय. मी ऑफसेट कमांड वरती गेलो. या डायलॉग बॉक्समध्ये, व्हाईट डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला एक इन्स्ट्रक्शन येते, स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स. तुम्हाला किती mm वरती ही लाईन रिपीट करायची आहे ते डिस्टन्स तुम्हाला विचारत आहे. आता या ऑब्जेक्टमध्ये 30 mm वरती ही लाईन काय झाले, रिपीट झाले. सो मी डिस्टन्स दिलं, येस 30. प्रेस एंटर. नाव सिलेक्ट द ऑब्जेक्ट ऑफसेट. कोणता ऑब्जेक्ट आपल्याला ऑफसेट करायचा आहे तो ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट करतोय. ओके, अँड देन स्पेसिफाय पॉइंट ऑन साइड टू ऑफसेट. कुठल्या साईडला तुम्हाला तो रिपीट करायचा आहे. जस्ट क्लिक ऑन दिस साइड. ओके, नाव these points are joined. Okay, so I'm joining these 2 points. Okay. आता यामध्ये आणखी एक लाईन आहे जी 8 mm खाली ऑफसेट केलेली आहे आणि 8 mm हीच लाईन वरती ऑफसेट केलेली आहे. आणि आतमध्ये एक लाईन आहे ती 17 mm वरती आहे. 17 mm वरती आहे. तर आता ऑफसेट करत असताना ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स, फॉर एक्झाम्पल मी 8 mm डिस्टन्स दिलं. सिलेक्ट ऑब्जेक्ट ऑफसेट. कोणता ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट, ही लाईन मला ऑफसेट करायची आहे. सिमिलरली राईट क्लिक करून जर तुम्हाला ती कमांड रिपीट करायची असेल तर तुम्ही ती कमांड रिपीट करू शकता. जस्ट राईट क्लिक अँड रिपीट ऑफसेट. स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल 8 mm वरती मला एक लाईन हवी आहे. सिलेक्ट द ऑब्जेक्ट ऑफसेट. हा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला आणि साईड, सिलेक्ट द साईड, सिलेक्ट द ऑब्जेक्ट टू ऑफसेट केल्यानंतर तुम्हाला ते डिस्टन्स विचारेल आणि त्यानंतर त्याची साईड विचारेल. ओके, आता या बाजूला हा जो काही पोर्शन आहे तो जॉईन केलेला आहे ठराविक डिस्टन्स वरती. तो मी पूर्ण टेम्पररली जॉईन करून घेतो आणि हीच लाईन आतमध्ये 17 mm ऑफसेट करून घेतो. येस, यामध्ये गेल्यानंतर ऑफसेट, सिलेक्ट ऑफसेट, स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स, ऑब्जेक्ट सिलेक्ट केला मी आणि त्याची साईड सिलेक्ट केली. जस्ट प्रेस एस्केप. एस्केप प्रेस केल्यानंतर तुम्ही त्या कमांडमधून बाहेर पडता. आता मला हा पोर्शन नको आहे, या लाईन मधला हा पोर्शन नको आहे. तर
त्याचबरोबर हा देखील पोर्शन मला नको आहे. इथला हा पोर्शन लाईन मधला नको आहे. तर अशा पद्धतीनं एक ठराविक विशिष्ट जर पोर्शन तुम्हाला त्या ऑब्जेक्ट मधला जर नको असेल, स्पेसिफिक पोर्शन जर नको असेल, तर तुम्ही ट्रिम कमांड त्या ठिकाणी यूज करू शकता. जर इरेज यूज केली तर संपूर्ण ती लाईन असेल ती काय होणार आहे? डिलीट होणार आहे. त्यामुळं मी ट्रिम ही कमांड त्यासाठी यूज करणार आहे. स्पेसिफिक पार्ट जर आपल्याला तो काय करायचा असेल, डिलीट करायचा असेल. पण त्यासाठी बेसिकली तुम्हाला 2 कंडिशन द्याव्या लागतात. त्या म्हणजे एक बाउंडरी द्यावी लागते. एंटर प्रेस करून परत तो अनवॉन्टेड पार्ट सिलेक्ट करायला लागतो. फॉर एक्झाम्पल आता मी ट्रिम कमांड यूज करून दाखवतोय. मी सिलेक्ट केली ट्रिम कमांड. त्यानंतर इथं विचारते सिलेक्ट ऑब्जेक्ट. सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय असणार आहे? त्याची बाउंडरी असणार आहे. येस, मी बाउंडरी वरती क्लिक करतोय. मला हा पोर्शन नको आहे. त्यानंतर मी राईट क्लिक करतोय. राईट क्लिक इज नथिंग बट एंटर. आणि त्यानंतर ट्रिम इथं डायलॉग बॉक्समध्ये दाखवते. ट्रिम म्हणजे नको असलेला पोर्शन आपण काय करू शकतोय? सिलेक्ट करू शकतोय. आता या ऑब्जेक्टमध्ये जर बघितलं, या ड्रॉइंगमध्ये जर बघितलं, तर या साईडचा पोर्शन हा डिलीट झालेला आहे. तो मी डिलीट करतोय. हा पोर्शन मला नको आहे, हा मी डिलीट करतोय. येस, ओके. त्यानंतर वरचा जो काही पोर्शन आहे तो देखील मला नको आहे. या लाईन मधला वरचा पोर्शन नको आहे. तर त्यासाठी आपल्याला वेगळ्या बाउंड्री कंडिशन्स सिलेक्ट कराव्या लागतील. येस, त्यासाठी वेगळ्या बाउंड्री कंडिशन्स सिलेक्ट कराव्या लागतील. सो this will be boundary of this line in order to trim this specific part. तरी अशा यासाठी मी ट्रिम वरती गेलो, बाउंड्री सिलेक्ट केली, मी राईट क्लिक केलं आणि नको असलेला जो काही पोर्शन आहे त्याच्यावरती जस्ट क्लिक करतोय. तर हा पोर्शन काय झाला? त्यामधला ट्रिम झाला या लाईन मधला. त्याचबरोबर मला हा पोर्शन देखील नको आहे. तुम्ही जर या ठिकाणी चेक केलं, हा पोर्शन देखील ट्रिम झालाय. त्यामुळं हा सिलेक्ट केला आणि तो ट्रिम केला. कारण बाउंड्री ज्या आहेत त्या सेमच आहेत. या 2 बाउंड्रीज आहेत या लाईनसाठी, त्याचबरोबर या लाईनसाठी देखील. सिलेक्ट केलं. येस. So basically, in order to trim the specific part, you have to select the boundary first. सुरुवातीला बाउंड्री सिलेक्ट करावी लागते आणि त्यानंतर एंटर प्रेस करून तुम्हाला नको असलेला अनवॉन्टेड पोर्शन सिलेक्ट करावा लागतो. ओके. तर याचे जर तुम्ही डायमेन्शन्स चेक केले, ओके, डायमेन्शन्स जर तुम्ही चेक केले 60 mm, नंतर हा जो डिस्टन्स चेक केला तर 30 mm. सिमिलरली हे जर डिस्टन्स तुम्ही चेक केलं तर 22 mm. हे 8 mm आणि हे डिस्टन्स जर चेक केलं तर 17 mm. ओके, जे डिस्टन्स आपल्याला ड्रॉइंग मध्ये दिलेलं आहे तेच डिस्टन्स आपण बाय युजिंग ऑफसेट आणि ट्रिम कमांड हा ऑब्जेक्ट प्लॉट करून ते दाखवलेलं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.